इलेक्ट्रिकल मेजरमेंट EEM थर्ड सेमिस्टर चॅप्टर 1 फंडामेंटल्स ऑफ मेजरमेंट. फंडामेंटल्स ऑफ मेजरमेंटमध्ये बेसिक टॉपिक्स कोणकोणते आहेत तुम्हाला? पहिला आहे मेजरमेंट, त्याचं सिग्निफिकन्स, युनिट्स, फंडामेंटल क्वांटिटीज, स्टँडर्ड्स. सेकंड आहे इन्स्ट्रुमेंट्स, इन्स्ट्रुमेंट्सचे हे सर्व टाईप्स आहेत. थर्ड आहे स्टॅटिक डायनॅमिक एरर आणि त्यांची कॅरेक्टरिस्टिक्स. आणि फोर्थ आहे कॅलिब्रेशन. मेजरमेंट म्हणजे काय? मेजरमेंट इज द प्रोसेस or the result of determining the magnitude of a quantity such as length, mass relative to a unit, that is called as measurement. किंवा आपण त्याला मीटरमध्ये म्हणू शकतो किंवा किलोग्रॅममध्ये म्हणू शकतो. बेसिकली मेजरमेंट म्हणजे मोजमाप करणे. ठीक आहे, मोजमाप हा शब्द लक्षात ठेवून द्या. मग मेजरमेंटमध्ये आपण कुठले कुठले क्वांटिटीज वापरू शकतो? मेजरमेंटसाठी आपण क्वांटिटीज लेंथ, एरिया, व्हॉल्यूम, मास, टेम्परेचर आणि अशा काही अनगिनत गोष्टी आहेत की ज्यांना आपण क्वांटिटीजमध्ये म्हणू शकतो. ठीक, पण यांचे स्वतःच्या युनिट्स तुम्हाला माहीत असल्या पाहिजेत. आता लेंथमध्ये लेंथला आपण मिलीमीटर, मीटर, सेंटीमीटर, किलोमीटर, ठीक आहे, अशामध्ये मोजू शकतो. एरियाला आपण कशामध्ये मोजतो? एकतर फूट, इंच किंवा स्क्वेअर मीटर, मीटर, किलोमीटर, अशा ह्याच्यामध्ये आपण एरियाला मेजर करू शकतो किंवा हेक्टरमध्ये सुद्धा मेजर होत असतो. व्हॉल्यूम म्हणजे काय येतं? व्हॉल्यूम म्हणजे तुम्ही तुमच्याकडे 3 डायमेन्शनल गोष्ट असते. व्हॉल्यूम म्हणजे पूर्ण त्याची घनत्व किती आहे हे सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे. परत मास म्हणजे वस्तुमान किती आहे त्या वस्तूचं. टेम्परेचरबद्दल सगळ्यांना माहिती आहे, त्याचं युनिट आहे केल्विन आणि दुसरं आहे फॅरनहाइट. ओके, अशा काही गोष्टी असतात की ज्यांना आपल्याला क्वांटिटीज म्हणायचे आहेत आणि त्यांच्या युनिट्स असतात. ठीक आहे, आता बेसिकली काय असतं की यांचं गरज काय असते? सिग्निफिकन्स म्हणजे काय? गरज म्हणतात त्याला. ठीक आहे, सिग्निफिकन्स म्हणजे गरज. गरज काय असते मेजरमेंट करण्याची? एक गोष्ट कधीही लक्षात ठेवून द्या, कुठलीही गोष्ट जर आपल्याला मेजर करायची असेल किंवा कुठल्याही गोष्टीबद्दल आपल्याला काही माहिती काढून घ्यायची असेल तर आपल्याला त्या गोष्टीला मोजमाप करण्याचं एक साधन राहायला पाहिजे. आणि त्या मोजमाप करण्यासाठीच तुम्हाला मेजरमेंट म्हणजे मोजण्याचं साधनसुद्धा असलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून द्या. समजा कोणाची हाईट किती आहे हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. 174 सेंटीमीटर आहे का फूटमध्ये आहे, ह्या सगळ्या गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. म्हणजे त्याला आपण डिवाईड करू शकतो. ठीक आहे, नेक्स्ट आहे क्लासिफिकेशन ऑफ इन्स्ट्रुमेंट्स. जो सेकंड पॉईंट होता तो क्लासिफिकेशन ऑफ इन्स्ट्रुमेंट. आता इन्स्ट्रुमेंटचे टाईप्स बघा, त्यांनी कसं क्लासिफाय केलेलं आहे. बेसिकली इन्स्ट्रुमेंटचे 3 भाग दिलेले त्यांनी. 3 वेगवेगळ्या विभागांमध्ये त्यांना भागून करून दिलेलं आहे. एक आहे मेकॅनिकल इन्स्ट्रुमेंट, दुसरा आहे इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंट, तिसरा आहे इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट्स. ठीक, आता इथे एक ध्यानात घ्या, आपल्याला इलेक्ट्रॉनिक आणि मेकॅनिकल इन्स्ट्रुमेंट यांच्याशी काहीही देणं घेणं नाही आहे. फक्त आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट म्हणजे कोणते? आपण जर हातामध्ये घड्याळ घालत असू किंवा घरामध्ये आपल्या काही ठिकाणी डिजिटल मीटर्स आहेत बघा, एनर्जी मीटर्स, तर ते जे मीटर्स आहेत ते इलेक्ट्रॉनिक मेजरमेंटमध्ये येतात किंवा इन्स्ट्रुमेंटमध्ये येतात. मेकॅनिकल इन्स्ट्रुमेंट, समजा आपल्याकडे गाडी आहे. आता सध्या जेवढ्याही गाड्या आहेत मॅक्सिमम गाड्यांमध्ये डिजिटल स्पीडोमीटर दिलेला असतो. पण जुन्या गाड्या ज्या होत्या त्याच्यामध्ये डिजिटल स्पीडोमीटर न ठेवता त्यांनी मेकॅनिकल स्पीडोमीटर ठेवलेलं होतं. तर ते जे स्पीडोमीटर आहे, मेकॅनिकल स्पीडोमीटर जे ॲनालॉग असतं, ते मेकॅनिकल इन्स्ट्रुमेंटच्या अंतर्गत येतं. इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंट, इलेक्ट्रिसिटीचा वापर करून जे इन्स्ट्रुमेंट मेजरमेंटसाठी वापरले जातात त्यांना आपण इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंट म्हणतो. आता ह्या इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंटचे त्यांनी काही भाग दिलेत. पहिला भाग आहे ॲब्सोल्यूट, सेकंड आहे सेकंडरी. आता ॲब्सोल्यूटचा अर्थ काय असतो? ॲब्सोल्यूट म्हणजे इनडायरेक्ट, सेकंडरी म्हणजे डायरेक्ट. परत त्यांनी सेकंडरीला डिवाईड केलं आहे ॲनालॉग आणि डिजिटलमध्ये. ठीक आहे, मी जे मेकॅनिकलसाठी उदाहरण दिलेलं होतं स्पीडोमीटरचं,
ते इन्स्ट्रुमेंट म्हणजे ॲनालॉग इन्स्ट्रुमेंट. आणि जे मी घड्याळीचं किंवा एनर्जी मीटरचं, इलेक्ट्रॉनिक एनर्जी मीटरचं उदाहरण दिलं होतं, ते तुमचं कशाचं उदाहरण आहे? डिजिटल इन्स्ट्रुमेंटचं. ठीक. आता ॲनालॉग इन्स्ट्रुमेंटला त्यांनी दोन याच्यामध्ये डिवाईड केलं, एक तर डिफ्लेक्टिंग इन्स्ट्रुमेंट आणि दुसरं आहे नल डिफ्लेक्शन. डिफ्लेक्टिंग इन्स्ट्रुमेंट म्हणजे कोणता? ज्याचा असा पॉइंटर असतो आणि हा पॉइंटर इकडून इकडे किंवा इकडून इकडे दोन्ही साईडला जाणं येणं करू शकतो, त्याला आपण काय म्हणतो? डिफ्लेक्टिंग इन्स्ट्रुमेंट. मग नल इन्स्ट्रुमेंट म्हणजे काय? नल इन्स्ट्रुमेंट म्हणजे कधी पण बघायचं, नल इन्स्ट्रुमेंटला अशी एक स्केल असते ज्याच्या सेंटर पॉईंटला 0 दिलेला असतो आणि त्या इन्स्ट्रुमेंटचा पॉइंटर हा कधीही नॉर्मल सर्कमस्टन्सेसमध्ये 0वरतीच स्थापित केलेला असतो, त्याला आपण नल डिफ्लेक्शन म्हणत असतो. तो इकडेही जाऊ शकतो आणि इकडेही जाऊ शकतो. आता नल डिफ्लेक्शन आणि डिफ्लेक्टिंग इन्स्ट्रुमेंटमध्ये फरक काय? याचं 0 जर सेंटरला असेल तर याचं 0 या साईडला असतं, मग 1 2 3 असं चालत असतं. डिफ्लेक्टिंग इन्स्ट्रुमेंट याचे 3 भाग दिले त्यांनी. पहिला आहे इंडिकेटिंग, दुसरा आहे इंटिग्रेटिंग आणि तिसरा आहे रेकॉर्डिंग. एक एक करून आपण या सर्वांना पाहूयात. क्लासिफिकेशन ऑफ मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स. आता ॲब्सोल्यूटमध्ये म्हणलं होतं मी की जी डायरेक्ट आणि सेकंडरीमध्ये काय म्हणलेलं होतं? इनडायरेक्ट म्हणलेलं होतं. सेकंडरीला आपण काय म्हणलेलं होतं? डायरेक्ट म्हणलेलं होतं. ठीक आहे. म्हणजे जे इनडायरेक्टली आपण इन्स्ट्रुमेंटला वापरून कुठलं तरी मेजरमेंट करतो इनडायरेक्टली, त्याला आपण काय म्हणतो? ॲब्सोल्यूट. ठीक आहे. म्हणजे काय होईल? ही एक गोष्ट आहे सर्कल, याला मेजर करण्यासाठी जर तुम्ही एक गोष्ट अजून घेत असाल सर्कल आणि नंतर ते इथं थर्ड ह्याच्यामध्ये दाखवलं जात असेल तर हे इनडायरेक्ट झालं ना, किंवा हे फर्स्ट झालं, हे सेकंड झालं आणि थर्ड झालं. थर्ड हे मेजरिंग इन्स्ट्रुमेंट आहे फर्स्टचं. ठीक आहे. पण त्याच्यामध्ये सेकंड हा भाग आलेला आहे, डायरेक्ट इन्स्ट्रुमेंट होऊ शकलेलं नाही, तर ह्याला इनडायरेक्ट म्हणतात. सेकंड म्हणजे काय होईल की डायरेक्ट कन्स्ट्रक्शनमध्ये सेकंडरी इन्स्ट्रुमेंटमध्ये हा पोर्शनच येणार नाही. ठीक आहे. आता उदाहरण घेऊयात, आपण टेम्परेचरचं उदाहरण घेऊयात. टेम्परेचर काय असतं? सूर्याचं तुम्ही टेम्परेचर डायरेक्टली मेजर करू शकता का? नाही करू शकत. ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्ही काय करता? ॲब्सोल्यूट इन्स्ट्रुमेंटचा वापर करता. पण तुम्ही घराजवळ किंवा जर साधं उदाहरण घ्यायचं म्हणलं तर डॉक्टरकडे जाऊन तुम्ही थर्मामीटर लावता, तर ते थर्मामीटर काय करतं? तुमचं डायरेक्ट टेम्परेचर मेजर करतं. मग जे थर्मामीटर आहे ते डायरेक्ट सेकंडरी इन्स्ट्रुमेंट आहे आणि जे सूर्याचं टेम्परेचर मेजर करणारं थर्मामीटर आहे ते ॲब्सोल्यूट मेजरमेंट आहे. इंडिकेटिंग इन्स्ट्रुमेंट. आता इंडिकेटिंग इन्स्ट्रुमेंट म्हणजे काय? जे इन्स्ट्रुमेंट कुठल्या तरी गोष्टीला दाखवतात, दर्शवतात, अशा इन्स्ट्रुमेंटला आपण काय म्हणतो? इंडिकेटिंग इन्स्ट्रुमेंट म्हणतो. इट इंडिकेट्स दी मॅग्निट्यूड ऑफ ॲन इलेक्ट्रिकल क्वांटिटी. मॅग्निट्यूड म्हणजे त्यांची उंची, त्याचा फैलाव, याला आपण काय म्हणतो असतो? मॅग्निट्यूड म्हणत असतो. ॲट द टाईम व्हेन द बिईंग इज मेजर्ड. ओके. हे झालं इंडिकेटिंग इन्स्ट्रुमेंट. नेक्स्ट आहे रेकॉर्डिंग इन्स्ट्रुमेंट. आता शब्द लक्षात ठेवायचा. रेकॉर्डिंग म्हणजे काय? कुठली तरी गोष्ट रेकॉर्ड करणार असेल. दी रेकॉर्डिंग इन्स्ट्रुमेंट. आपल्या घरामध्ये जे तुमच्या घरी एनर्जी मीटर दिलेलं असतं, जे डिजिटल एनर्जी मीटर आहे, त्याच्यामध्ये सध्या रेकॉर्डिंग इन्स्ट्रुमेंट म्हणून त्याला वापरलं जाऊ शकतं. ठीक आहे. त्याच्यामध्ये जेही रेकॉर्ड्स आहेत, म्हणजे किती युनिट्स तुम्ही यूज केलेत, किती युनिट्स तुमच्याकडे किलोवॅटमध्ये कन्वर्ट करता येतात, ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत ते रेकॉर्डिंग इन्स्ट्रुमेंटमध्ये येत असतात. नेक्स्ट आहे इंटिग्रेटिंग इन्स्ट्रुमेंट. आता ह्या इंटिग्रेटिंग इन्स्ट्रुमेंटला नीट लक्ष द्यायचं आहे, कारण हे थोडंसं वेगळ्या पद्धतीने चालत असतं. दी इंटिग्रेटिंग इन्स्ट्रुमेंट्स विच मेजर दी टोटल अमाऊंट ऑफ आयदर क्वांटिटी. आयदर म्हणजे समजा व्होल्टेज आहे किंवा करंट आहे, या दोन्हीपैकी एक तरी कुठली तरी क्वांटिटी, असं उदाहरण घ्यायचं आहे. क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी ऑर इलेक्ट्रिकल एनर्जी सप्लाइड ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम. म्हणजे हा दोन्हीपैकी कुठला तरी एकच मेजर करणार आहे.
दोन्हीही मेजर करू शकत नाही. किंवा डायरेक्टली तो काय मेजर करेल, पॉवर मेजर करेल. तर ह्याचं एक उदाहरण काय आहेत, एनर्जी मीटर्स. एनर्जी मीटर्स हे रेकॉर्डिंग इन्स्ट्रुमेंटसुद्धा असतात आणि इंटिग्रेटिंग इन्स्ट्रुमेंटसुद्धा असतात. आता इंडिकेटिंग इन्स्ट्रुमेंट्ससाठी सगळ्यात महत्त्वाचे पॉईंट्स काय आहेत, टॉर्क. टॉर्क खूप महत्त्वाचा आहे. आता हा जो टॉर्क आहे याला काय म्हणतात, एक सिंपल उदाहरण लक्षात ठेवून द्या. सूर्याच्या भोवती पृथ्वी फिरते, त्याला आपण काय म्हणतो, रोटेशन म्हणतो. रोटेशन. पण पृथ्वी स्वतःच्या भोवती फिरते, स्वतःच्या अक्षाच्या भोवती फिरते, त्याला आपण काय म्हणतो, टॉर्क. हे कधीही लक्षात ठेवून द्या. तर टॉर्कचे 3 प्रकार आहेत, डिफ्लेक्टिंग टॉर्क, कंट्रोलिंग टॉर्क, डॅम्पिंग टॉर्क. डिफ्लेक्टिंग टॉर्क म्हणजे काय, डिफ्लेक्टिंग टॉर्क म्हणजे काय, हे एक तुमचं स्केल आहे, तुमचा पॉइंटर इथं आहे. हा पॉइंटर 0 पोझिशनपासून 1 पोझिशनपर्यंत जातो. 0 पोझिशनपासून 1 पोझिशनपर्यंत जातो, याला आपण काय म्हणतो, डिफ्लेक्शन म्हणत असतो. म्हणून हा जो टॉर्क आहे की जो 0 पासून 1 पर्यंत नेतो, त्याला आपण डिफ्लेक्टिंग टॉर्क म्हणतो. त्याला आपण ऑपरेटिंग टॉर्कसुद्धा म्हणू शकतो, पण डिफ्लेक्टिंग टॉर्क शब्द लक्षात ठेवून द्या. नेक्स्ट आहे कंट्रोलिंग टॉर्क. आता हे गोष्ट ध्यानात ठेवून द्या की डिफ्लेक्टिंग टॉर्कला कंट्रोल करावं लागतं आपल्याला. डिफ्लेक्शन जर जास्त झालं तर रीडिंग आपली व्यवस्थित येणार नाही, रीडिंग चुकीची होईल. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, त्याला एक कुठला तरी विरोधी फोर्स किंवा अपोजिट फोर्स ठेवावा लागेल तुमच्यासमोर. तर तो अपोजिट फोर्स कशाने येत असतो आपल्याला, कंट्रोलिंग टॉर्कने. द मॅग्निट्यूड ऑफ द मूविंग सिस्टम वुड बी सम वॉट इंडेफिनाइट अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ डिफ्लेक्टिंग टॉर्क. जे मी म्हणलं होतं तुम्हाला की डिफ्लेक्टिंग टॉर्कला तुम्हाला कंट्रोल करावं लागेल, नाहीतर तुमची रीडिंग चुकीची येईल. अनलेस द कंट्रोलिंग टॉर्क एक्झिस्ट टू अपोज द डिफ्लेक्टिंग टॉर्क. म्हणजे कंट्रोल टॉर्क हा बेसिकली अपोज करण्यासाठी असतो डिफ्लेक्टिंग टॉर्कच्या. इट इन्क्रीजेस विथ द इन्क्रीज इन द डिफ्लेक्शन ऑफ मूविंग सिस्टम. अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ कंट्रोलिंग टॉर्क द पॉइंटर विल रिटर्न टू इट्स 0 पोझिशन ऑन रिमुव्हिंग द सोर्स प्रोड्युसिंग द डिफ्लेक्टिंग टॉर्क. म्हणजे जे डिफ्लेक्टिंग टॉर्क तयार करणारा जो सोर्स आहे तो जर तुम्ही सिस्टममधून काढून घेतलात तर पॉइंटर हा परत त्याच्या शून्य पोझिशनवरती यायला हवा. याला आपण काय म्हणतो, कंट्रोलिंग टॉर्कचा इन्फ्लुएन्स म्हणतो. सो विदाउट कंट्रोलिंग टॉर्क द पॉइंटर विल स्विंग ॲट इट्स मॅक्सिमम पोझिशन अँड विल नॉट रिटर्न टू 0 आफ्टर द सोर्स. म्हणजे मग सिस्टममध्ये जर सोर्स काढून टाकला आणि तरीसुद्धा जर पॉइंटर 0वरती येत नसेल तर मग कंट्रोलिंग टॉर्क नाही असं समजून घ्यायचं. आता कंट्रोलिंग टॉर्क प्रोड्यूस करायचं असेल तर तुम्हाला कुठल्या तरी पद्धतीनं करावं लागेल. तर त्यासाठी 2 पद्धती दिल्या आहेत, एक स्प्रिंग कंट्रोल आणि एक ग्रॅव्हिटी कंट्रोल. स्प्रिंग कंट्रोलची डायग्राम बाजूला आहे, ती बघून घ्या. हा आहे तुमचा पॉइंटर, ही आहे तुमची स्केल, हा पिवट म्हणजे काय, ही जी रॉड दिलेला असतो ज्याच्याशी पॉइंटर हा कनेक्ट केलेला असतो, ठीक. आणि इथं कॉईल असते आपली इलेक्ट्रिक कॉईल. आता हा स्प्रिंग दिसतो इथल्या साईडला जो स्प्रिंग आहे तो काय करतो, या डिफ्लेक्टिंग टॉर्कला कंट्रोल करतो. तर ही जी पद्धत आहे याला म्हणतो आपण स्प्रिंग कंट्रोल पद्धत. वेन द पॉइंटर इज डिफ्लेक्टेड वन स्प्रिंग अनवाइंड्स इट्ससेल्फ while the other is twisted. This twist in the spring produces restoring or controlling torque which is proportional to the angle of deflection of the moving systems. म्हणजे काय म्हणलं की इथे एक त्यांनी स्प्रिंग दिलेली आहे आणि इथे एक त्यांनी स्प्रिंग दिलेली आहे. आता याच्यामध्ये जास्त कन्फ्यूज व्हायचं नाही आहे, फक्त एवढं लक्षात ठेवून द्यायचं की हे जे डिफ्लेक्शन आहे याला कंट्रोल करण्यासाठी तुम्हाला इथे एक स्प्रिंग द्यावी लागेल. बस एवढंच लक्षात ठेवून द्यायचं आहे. ओके.
ओके, आता नीट लक्ष द्या की स्प्रिंग कंट्रोलबद्दल काय असतं की कंट्रोलिंग टॉर्कला आपण टी सी म्हणत असतो. सो कंट्रोलिंग टॉर्क इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द अँगल ऑफ डिफ्लेक्टिंग टॉर्क. तर त्यांच्यामध्ये जो डिफ्लेक्शनचा अँगल असतो तो डायरेक्टली कशाशी रिलेटेड आहे, तुमच्या कंट्रोलिंग टॉर्कशी. हे कधीही इक्वेशन्स लक्षात ठेवून द्या. डिफ्लेक्टिंग टॉर्क हा डायरेक्टली प्रोपोर्शनल कशाशी असतो, करंटशी असतो. ओके. नेक्स्ट ग्रॅव्हिटी कंट्रोल. ग्रॅव्हिटी कंट्रोल म्हणजे काय, ग्रॅव्हिटीचा अर्थ काय होतो, गुरुत्वाकर्षण. गुरुत्वाकर्षण शक्ती जी असते त्याचा वापर करून तुम्ही काय करणार, ग्रॅव्हिटी कंट्रोल करणार. ओके. आता हे कंट्रोल करण्यासाठी तुम्हाला डिफ्लेक्टिंग टॉर्कला कंट्रोल करण्यासाठी ही सिस्टम तयार केली आहे. इन ग्रॅव्हिटी कंट्रोल्ड इन्स्ट्रुमेंट्स अ स्मॉल ॲडजस्टेबल वेट इज अटॅच्ड टू द स्पिंडल ऑफ द moving system such that the deflecting torque produced by the instrument has to act against the gravity. म्हणजे काय म्हणले बघा, आता डिफ्लेक्टिंग टॉर्क प्रोड्यूस करणारा हा जो पॉइंटर आहे याच्या विरोधामध्ये तुम्ही काहीतरी एक कंट्रोल वेट आणि हा बॅलेन्सिंग वेट लावलेला आहे. आता हे काय आहेत, फक्त वेट लावून द्यायचं, पॉइंटरच्या विरोधामध्ये वेट लावून देणं, संपलं. याला आपण काय म्हणतो, ग्रॅव्हिटी कंट्रोल म्हणत असतो. दस अ कंट्रोलिंग टॉर्क इज ऑब्टेन्ड. दिस वेट इज कॉल्ड ॲज कंट्रोल वेट. अनदर ॲडजस्टेबल वेट इज ऑल्सो अटॅच्ड इज द मूविंग सिस्टम फॉर झिरो ॲडजस्टमेंट अँड बॅलन्सिंग पर्पज. दिस वेट इज कॉल्ड ॲज बॅलन्स वेट. बॅलन्स वेट कशासाठी माहिती आहे का, की या पॉइंटरला ज्यावेळेस तुम्ही कंट्रोल करायला जाता त्यावेळेस हा कंट्रोल वेटसुद्धा स्वतःच्या लिमिटच्या पलीकडे निघून जाऊ शकतो, हाताबाहेर निघून जाऊ शकतो. त्याला बॅलन्स करण्यासाठी तुम्हाला बॅलन्सिंग वेट लावावं लागतं. तिसरा प्रकार आहे टॉर्कचा, तो आहे डॅम्पिंग टॉर्क. वी हॅव ऑलरेडी सीन दॅट द मूविंग सिस्टम ऑफ द इन्स्ट्रुमेंट विल टेंड टू मूव्ह अंडर द ॲक्शन ऑफ द डिफ्लेक्टिंग टॉर्क. म्हणजे डिफ्लेक्टिंग टॉर्कच्या अंतर्गत तुम्ही तुमच्या पॉइंटरला मूव्ह करू शकता. But on account of the control torque, it will try to occupy the position of rest when the two torques are equal and opposite. म्हणजे काय होईल की ज्यावेळेस कंट्रोल टॉर्क आणि डॅम्पिंग टॉर्क, म्हणजे डॅम्पिंग टॉर्क इज इक्वल टू कंट्रोलिंग टॉर्क, हे दोन टॉर्क एकमेकांच्या बरोबरच असतात ना, त्यावेळेस काय होत असतं, पोझिशन जी पॉइंटरची पोझिशन आहे, पॉइंटरची जी पोझिशन आहे ती स्टेबल राहते एकदम व्यवस्थित. पण काय होतं की याला कधीकधी पॉइंटर हा स्टेबल न राहता तो इकडे तिकडे मूव्ह करायला लागतो, व्हायब्रेट करायला लागतो. तर त्याला व्हायब्रेशन्स कमी करण्यासाठी आपल्याला डॅम्पिंग करावी लागते. ठीक आहे. डॅम्पिंगचा अर्थ म्हणजे काय, पाण्यावरती जे आपण पाण्यामध्ये खडा टाकल्यानंतर एक व्हायब्रेशन्स येत असतात, वेव्ज येत असतात, तर त्या वेव्जला आपण काय म्हणतो, वेव्ज व्हायब्रेशन्स. ठीक आहे. डिस्टर्बन्स म्हणत असतो. आता या डिस्टर्बन्सला तुम्हाला हे करायचं आहे, कमी करायचं आहे, तर तुम्हाला डॅम्पिंग टॉर्कचा उपयोग करावा लागतो. ठीक आहे. हावेवर ड्यू टू इनर्शिया ऑफ द मूविंग सिस्टम द पॉइंटर विल नॉट कम टू रेस्ट इमिडिएटली बट ऑसिलेट अबाउट इट्स final deflected position as shown in the figure and takes appreciable time to come to steady state. मी आता जे सांगितलं तुम्हाला की पॉइंटर इकडे तिकडे हलत असतो, तर याच्यामुळे काय होत असतं की पॉइंटर एका ठिकाणी नसल्यामुळे तुम्हाला रिडिंग घेता येणार नाही. ते करण्यासाठी तुम्हाला डॅम्पिंग टॉर्कचा वापर करावा लागतो. हे पहा, जर तुम्ही डॅम्पिंग टॉर्कबद्दल बोललात तर स्पीड ऑफ रोटेशन, डॅम्पिंग टॉर्क इज प्रोपोर्शनल टू द स्पीड ऑफ रोटेशन ऑफ द मूविंग सिस्टम. हे कधीही लक्षात ठेवून द्यायचं. आता डॅम्पिंगचे 3 प्रकार आहेत, अंडर डॅम्प्ड, ओव्हर डॅम्प्ड, क्रिटिकली डॅम्प्ड. ठीक. नेक्स्ट आहे इन्स्ट्रुमेंट्स. इन्स्ट्रुमेंट्सच्या कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला माहीत असायला पाहिजेत. पहिलं आहे इन्स्ट्रुमेंटचं कॅरेक्टरिस्टिक जे की स्टॅटिक कॅरेक्टरिस्टिक्स म्हणत असतो, आणि दुसरं आहे डायनॅमिक कॅरेक्टरिस्टिक्स. स्टॅटिक कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे त्या कॅरेक्टरिस्टिक्स ज्या की
कॉन्स्टंट कंडिशनमध्ये म्हणजे स्टेबल कंडिशनमध्ये घेतल्या जातात. ठीक आहे. स्टॅटिक म्हणजे एका ठिकाणी थांबलेला असेल तर, जो मूव्ह होत नाही अशा गोष्टीला आपण स्टॅटिक म्हणत असतो, ज्याला आपण असं म्हणू शकतो नॉट मूव्हिंग. आणि डायनामिक म्हणजे काय होईल, मूव्हिंग. स्टॅटिक कॅरेक्टरिस्टिक्स आर required to be considered for the instrument which measure unvarying. unvarying म्हणजे नो चेंज वाल्या, नो चेंज. ठीक आहे. The static characteristics are defined for the instruments which measure quantities which do not vary with time. Do not vary शब्द लक्षात ठेवून द्या. Do not vary. Do not vary म्हणलं की स्टॅटिक कॅरेक्टरिस्टिक्स. आता हे जे 10 कॅरेक्टरिस्टिक्स आहेत तुम्ही पाहू शकता, अशा 10 कॅरेक्टरिस्टिक तुम्हाला माहीत असलं पाहिजेत. आपण एक एक करून प्रत्येक कॅरेक्टरिस्टिक पाहूयात. ॲक्युरेसी. सामान्य माणसाला ॲक्युरेसी म्हणजे काय ह्या गोष्टी माहीत असल्या पाहिजेत. ॲक्युरेसीला मराठीमध्ये काय म्हणतात, अचूकता. ठीक आहे. द डिग्री ऑफ क्लोजनेस विथ विच अन इन्स्ट्रुमेंट रीडिंग अप्रोचेस द ट्रू व्हॅल्यू ऑफ द क्वांटिटी बिईंग मेजर्ड. डिग्री ऑफ क्लोजनेस, जी ट्रू व्हॅल्यू आहे त्याच्या एकदम किती जवळ आहोत आपण, त्याच्यामुळं काय होत असतं, ॲक्युरेसी समजत असते. ॲक्युरेसीला आपण काय म्हणायचं, ॲक्च्युअल व्हॅल्यूसुद्धा म्हणू शकतो. सेन्सिटिव्हिटी म्हणजे सेन्सिटिव्हिटी काय आहे, सेन्सिटिव्ह संवेदनशीलता. बेसिकली काय असतं, संवेदनशीलता म्हणजे काय, द रेशो ऑफ चेंज इन आउटपुट ऑफ एन इन्स्ट्रुमेंट टू द चेंज इन इनपुट. म्हणजे इनपुटमध्ये जर काही चेंज झाला तुमचा, तर तुमच्या आउटपुटला सुद्धा चेंज होईल, तसा चेंज व्हायला पाहिजे. समजा इनपुटमध्ये तुम्ही 10 वोल्ट एक्स्ट्रा वाढवला आहे, तर आउटपुटला तुम्हाला काय व्हायला पाहिजे, 10 वोल्ट एक्स्ट्रा यायला पाहिजे. अशी सिस्टम जी असेल त्याला आपण सेन्सिटिव्हिटी म्हणत असतो. त्या रेशोला आपण जे आहे ना ते सेन्सिटिव्हिटी म्हणतो. द मॅन्युफॅक्चरर स्पेसिफाय सेन्सिटिव्हिटी ॲज द रेशो ऑफ मॅग्निट्यूड ऑफ द मेजर्ड क्वांटिटी टू द मॅग्निट्यूड ऑफ द रिस्पॉन्स. द रेशो इज कॉल्ड एज इनवर्स सेन्सिटिव्हिटी. सेकंड पॉईंट जो दिलेला आहे तो इनवर्स सेन्सिटिव्हिटीचा आहे. म्हणजे काय असतं की इनवर्स म्हणजे काय, की इथं 10 वाढवलं आहे तर इथं किती होईल, -10 होईल. हे एक फक्त समजून घ्या, असं नसतं. पण इथं जर 10 असेल तर इथं -10 असेल, याला इनवर्स सेन्सिटिव्हिटी म्हणतात. रिप्रोड्युसिबिलिटी, प्रोड्यूस करण्याची जी ॲबिलिटी असते. आणि रिप्रोड्युसिबिलिटी म्हणजे परत प्रोड्यूस करण्याची ॲबिलिटी, याला आपण काय म्हणतो असतो, रिप्रोड्युसिबिलिटी. रिप्रोड्युसिबिलिटी इज डिफाइंड ॲज द डिग्री ऑफ क्लोजनेस बाय विच अ गिवन व्हॅल्यू कॅन बी रिपीटेडली मेजर्ड. रिपीट करू शकतात ते, त्याला आपण रिप्रोड्युसिबिलिटी म्हणतो. रिप्रोड्युसिबिलिटी इज स्पेसिफाईड फॉर अ पिरियड ऑफ टाईम. Perfect reproducibility signifies that the given readings that are taken for an input do not vary with time. Drift म्हणजे काय, the drift is defined as the gradual shift. शब्द लक्षात ठेवून द्या, gradual shift in the indication over a period of time where in the input variable does not change. म्हणजे काय म्हणलं आहे की समजा जर तुम्ही बॉल फेकणार आहात एका व्यक्तीकडे, तर बॉल फेकत असताना कुठून तरी वारा आल्यामुळे तुमचा बॉल स्ट्रेट जाण्याच्या ऐवजी या पोझिशनमध्ये जाण्याच्या ऐवजी या पोझिशनमध्ये निघून गेला, तर हे जे डिफ्लेक्शन होतं ना त्याला आपण ड्रिफ्ट हा शब्द वापरत असतो. ड्रिफ्ट मे बी कॉज्ड बिकॉज ऑफ द एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स. हे आत्ता जे मी उदाहरण दिलं ते एन्व्हायरमेंटल फॅक्टर्समुळे झालेलं होतं, लाईक इलेक्ट्रिक स्ट्रे फील्ड्स, स्ट्रे मॅग्नेटिक फील्ड्स etc. ड्रिफ्टमध्ये 3-4 पॉईंट्स दिलेत त्यांनी, की झिरो ड्रिफ्ट, स्पॅन ड्रिफ्ट, झोनल ड्रिफ्ट. स्टॅटिक एररचा अर्थ काय असतो, त्रुटी. ठीक. तर स्टॅटिक एरर म्हणजे काय असतात, की अशा काही त्रुटी असतात ज्या की नॉन मुव्हिंग सिच्युएशन, नॉन चेंजिंग सिच्युएशन, न बदलत नाहीत अशा सिच्युएशनमध्ये जे एरर तयार होतात त्याला आपण स्टॅटिक एरर म्हणत असतो. इट इज द डेविएशन फ्रॉम द ट्रू व्हॅल्यू ऑफ द मेजर्ड व्हेरिएबल.
It involves the comparison of an unknown quantity with an accepted standard quantity. The degree to which an instrument approaches to its expected value is expressed terms of error of measurement. ठीक आहे, हे लक्षात ठेवून द्या. मी जे सांगितलं ना, अशा प्रकारची त्रुटी जी की नॉन मुव्हिंग सिच्युएशन, नॉन चेंजिंग सिच्युएशनमध्ये असते. नेक्स्ट आहे डेड झोन. डेड झोन म्हणजे काय असतं, कधी कधी इन्स्ट्रुमेंट असे एका ठराविक टाईम स्पॅनमध्ये ते काम करायला पाहिजेत. म्हणजे समजा 1 पोझिशनपासून 3 पोझिशनपर्यंत जात असताना इन्स्ट्रुमेंट कुठेही ग्लिच व्हायला नाही पाहिजे. पण काय होत असतं, 1 पोझिशनपासून 2 पोझिशनपर्यंत गेल्यानंतर इन्स्ट्रुमेंट काय होतं, इथं एक ब्लॉक होऊन जातो, इथं तो वर्कच नाही करत. आणि नंतर परत 2ची पोझिशन संपली की परत इन्स्ट्रुमेंट 3ला निघून जातो. म्हणजे काय झालं की इथं जे हे पूर्ण ब्लॉक आहे याच्यामध्ये इन्स्ट्रुमेंट वर्कच झालेलं नाही आहे. तर हा काय झाला, तुमचा डेड झोन झाला. याला आपण म्हणतो डेड झोन. इट इज द लार्जेस्ट चेंजेस ऑफ इनपुट क्वांटिटी फॉर विच देर इज नो आउटपुट. म्हणजे असे काही पोझिशन आहे की 1 पासून 3 जात असताना कुठंतरी डेड झोन तयार होत असतो. तर त्याला आपण काय म्हणणार आहोत की हा असा झोन ज्याच्यामध्ये सिस्टम वर्क नाही करत. इनपुट जरी दिलेलं असलं तरीसुद्धा आउटपुट भेटत नाही आपल्याला. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, द इनपुट दॅट इज अप्लाइड टू अन इन्स्ट्रुमेंट मे नॉट बी सफिशियंट टू ओव्हरकम द फ्रिक्शन. इट विल ओनली रिस्पॉन्ड वेन इट ओव्हरकम्स द फ्रिक्शन फोर्सेस. म्हणजे समजून घ्या की कदाचित कुठल्या गोष्टीवरती तुम्ही एक फोर्स लावलेला आहे, तो फ्रिक्शन, त्याला फ्रिक्शन म्हणून एक अपोजिट फोर्स आला. आता फ्रिक्शन आल्यानंतर त्या फ्रिक्शनला ओव्हरकम करण्यासाठी त्याच्याकडे जर पॉवर नसेल तर तो त्या सिस्टमला त्या वेळापुरती फ्रिक्शनची पॉवर ओव्हरकम करण्यासाठी तो काही वेळासाठी बंद पडेल. मग तो जो भाग असतो आपला, तो असतो तुमचा डेड झोन असतो. प्रिसिजन म्हणजे काय, आता हे अचूकता आणि प्रिसिजन ह्या दोघांमध्ये फरक आहे, लक्ष द्या. इट इज द मेजर ऑफ द रिप्रोड्युसिबिलिटी ऑफ द मेजरमेंट दॅट इज गिवन अ फिक्स्ड व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल. म्हणजे एका गोष्टीची फिक्स्ड व्हॅल्यू देणार तुम्ही कॉन्स्टंटली. ठीक आहे, त्याला आपण काय म्हणत असतो, प्रिसिजन म्हणत असतो. प्रिसिजन इज अ मेजर ऑफ द डिग्री टू विच सक्सेसिव्ह मेजरमेंट्स डिफर फ्रॉम इच अदर. म्हणजे प्रिसिजन म्हणजे काय, समजा पहिली रिडिंग घेतली 10 आली, दुसरी रिडिंग घेतली 10.001, तिसरी रिडिंग घेतली 10.0001. असं काहीतरी चेंजेस जे आलेले असतात ते समजून घ्यायचं की आपल्यानंतर प्रिसाईज व्हॅल्यू किती आहे. प्रत्येक व्हॅल्यू तर चेंज आहे ह्याच्यातली, ही चेंज आहे, ही चेंज आहे, ही चेंज आहे, पण प्रिसाईज व्हॅल्यू किती आहे तुमची. मग ही ॲक्युरेट व्हॅल्यू नसते बरं का, हे लक्षात ठेवून द्या. प्रिसाईज व्हॅल्यू ही ॲक्युरेट व्हॅल्यू कधी नसते. याच्यापैकी कुठलीही व्हॅल्यू ॲक्युरेट असू शकते, पण या सगळ्यांचं मिळून जर प्रिसाईज व्हॅल्यू काढली तर ती ॲक्युरेट व्हॅल्यू नसते. थ्रीशोल्ड म्हणजे काय, उदाहरण एक लक्षात ठेवा. जर तुम्ही कुठंही पाण्यामध्ये उतरत असाल तर तुमच्या बॉडीमध्ये थ्रीशोल्ड म्हणजे काय की तुम्ही किती पाण्यापर्यंत राहू शकता. उभा टाकत असाल तर, मी फक्त उभा टाकण्याबद्दल बोलतो आहे. जर उभा टाकलेत असेल तर तुम्ही कुठल्या पद्धतीने असं समजू शकता की बाबा माझं थ्रीशोल्ड म्हणजे माझी लिमिट काय आहे पाण्याच्या आत जाण्याची. तुमचं जोपर्यंत नाक पाण्याच्या खाली जात नाही ती लेवल म्हणजे तुमची थ्रीशोल्ड लेवल असते. हे उदाहरण असतं, हे साधं उदाहरण. मग याला आपण दुसऱ्या गोष्टींमध्ये घेऊ शकतो का, हे पहा. समजा गाडीची एक थ्रीशोल्ड लिमिट किती आहे, 160पर्यंत स्पीड नेऊ शकता, ही झाली तुमच्या गाडीची थ्रीशोल्ड लिमिट. थ्रीशोल्ड म्हणजे काय, त्याची लिमिट. ओके. थ्रीशोल्ड इज द स्मॉलेस्ट मेजरेबल युनिट बिलो विच नो आउटपुट चेंज कॅन बी आयडेंटिफाईड. थ्रीशोल्ड म्हणजे लिमिट, मग ते लोअरचे असू द्या किंवा अप्परचे असू द्या, काही फरक पडत नाही, त्याला आपण थ्रीशोल्ड म्हणायचं. While specifying threshold, manufacturers give the first detectable output change. लिनियरिटी म्हणजे काय, ही सिस्टम आहे
असा ग्राफ आहे. तर त्या ग्राफमध्ये व्ही आणि आय असतो आणि समजा जर लिनियरली चालला असेल तर हे असं स्ट्रेट जाणार, स्ट्रेट. हे स्ट्रेट वेगळं आणि हे स्ट्रेट वेगळं. आता या स्ट्रेटमध्ये फक्त एकच व्हेरिएबल असतो यक्स, पण या स्ट्रेटमध्ये दोन व्हेरिएबल आहेत व्ही आणि आय. ज्या स्ट्रेटमध्ये दोन व्हेरिएबल असतात त्याला आपण लिनियर म्हणत असतो, लिनियरिटी म्हणत असतो त्याला. लिनियरिटी इज डिफाइंड ॲज द ॲबिलिटी ऑफ ॲन इन्स्ट्रुमेंट टू रिप्रोड्यूस इट्स इनपुट लिनियरली. Linearity is simply a measure of the maximum deviation of the calibration points from the ideal state line. लिनियरिटीची त्यांनी काही गणित दिलेली आहेत तिथे. नेक्स्ट आहे स्टॅबिलिटी. कुठली गोष्ट किती स्टेबल राहते याला खूप महत्त्व असतं. द ॲबिलिटी ऑफ ॲन इन्स्ट्रुमेंट टू रिटेन इट्स परफॉर्मन्स, म्हणजे त्याचा जो परफॉर्मन्स आहे तो भरपूर काळासाठी टिकवून ठेवणार, त्या गोष्टीला आपण काय म्हणतो असतो, स्टॅबिलिटी म्हणत असतो. आणि त्याच्या स्टोरेज लाईफ आणि ऑपरेटिंग लाईफ या दोन्ही कंडिशनमध्ये तो जर स्टेबल असेल तर समजून घ्यायचं की ते इन्स्ट्रुमेंट खूप स्टॅबिलिटी प्रोव्हाइड करणार आहे. डायनॅमिक कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे काय, चेंजिंग कॅरेक्टरिस्टिक्स. चेंज जिथं असेल तिथल्या कॅरेक्टरिस्टिक्स त्याला आपण काय म्हणतो, डायनॅमिक कॅरेक्टरिस्टिक्स. आता डायनॅमिक कॅरेक्टरिस्टिक्स म्हणलं, गाडी ज्यावेळेस चालत असते त्याला आपण डायनॅमिक कॅरेक्टरिस्टिक्स म्हणतो, आणि गाडी ज्यावेळेस थांबलेली असते त्याला आपण काय म्हणतो, स्टॅटिक कॅरेक्टरिस्टिक्स म्हणत असतो. इन्स्ट्रुमेंट्स रेअरली रिस्पॉन्ड टू द instantaneous changes in the measured variables. Their response is slow or sluggish due to mass, thermal capacitance, electrical capacitance, inductance, etc. Sometimes even the instrument has to wait for some time till the response occurs. These type of instruments are normally used for the measurement of quantities that fluctuate with time. Fluctuation म्हणजे मागं पुढं होत राहणे, fluctuate with time. The behavior of such a system, whereas the input varies from instant to instant, the output also varies from instant to instant. त्याला आपण डायनामिक रिस्पॉन्स म्हणतो. डायनॅमिक इनपुट्सचे दोन भाग आहेत, ट्रान्झिएंट आणि स्टेडी स्टेट. ट्रान्झिएंट म्हणजे काय, एकदमच वर चढणे आणि एकदमच खाली येणे. म्हणजे ही जी फिनॉमिनन होते हे एका सेकंदात होत असते, एका फ्रॅक्शन ऑफ सेकंदात होत असते, तर याला काय म्हणतो आपण, ट्रान्झिएंट म्हणत असतो. पण स्टेडी स्टेटचं कसं असतं, हळूहळू वर जाणार आणि नंतर मग स्टेबल होणार. ट्रान्झिएंटमध्ये कसं असणार आहे, एका सेकंदाला वर जाईल, परत खाली येईल आणि नंतर स्टेबल होत जाईल. पण स्टेडी स्टेटमध्ये हळूहळू वर जातं आणि नंतर मग तो काय होईल, स्टेबल व्हायला लागेल. याला काय म्हणतो आपण, ट्रान्झिएंट रिस्पॉन्स आणि स्टेडी स्टेट रिस्पॉन्स. हे कधी ध्यानात ठेवून द्यायचं. डिफाइंड ॲज द ट्रान्झिएंट रिस्पॉन्स डिफाइंड ॲज द पार्ट ऑफ द रिस्पॉन्स विच गोज टू झिरो ॲज द टाईम बिकम्स लार्ज. ठीक. नेक्स्ट आहे स्टेडी स्टेट, द रिस्पॉन्स दॅट हॅज अ डेफिनाइट पिरियॉडिक सायकल. ही डेफिनाइट पिरियॉडिक सायकल असते, हे ठराविक असते, ह्याचा टाईमच माहीत नसतो आपल्याला ट्रान्झिएंटचा. तर डायनॅमिक कॅरेक्टरिस्टिक्समध्ये स्पीड ऑफ रिस्पॉन्स म्हणजे प्रतिक्रिया देण्याचा वेळ किती आहे आपल्या इन्स्ट्रुमेंटचा, त्याला आपण स्पीड ऑफ रिस्पॉन्स म्हणतो. इट इज डिफाइंड ॲज द रॅपिडिटी विथ विच अन इन्स्ट्रुमेंट रिस्पॉन्ड्स टू द चेंजेस इन द मेजर्ड क्वांटिटी. It shows how active and the fast this system is. Fidelity म्हणजे काय, the degree to which a measurement system is capable of faithfully reproducing the changes in input without any dynamic error. म्हणजे ही एक ॲबिलिटी आहे इन्स्ट्रुमेंटची की जी रिप्रोड्यूस करते, जी चेंजेस होणार आहेत ना सिस्टममध्ये, ते चेंजेस इनपुटमध्ये जर जे काही चेंजेस झाले तर ते आउटपुटला तशा पद्धतीने दाखवायला पाहिजे आणि ते कॉन्स्टंटली रिप्रोड्यूस व्हायला पाहिजे. तर त्या गोष्टींना आपण काय म्हणत असतो, फिडिलिटी म्हणत असतो. नेक्स्ट आहे लॅग म्हणजे मागे राहणे. लॅग या शब्दाचा अर्थ काय आहे, मागे राहणे. रेस चालू आहे, रेसमध्ये जर तुम्ही मागे राहत असाल तर तुम्ही लॅगिंगमध्ये आहात, तुम्ही लॅग आहात असं समजलं जातं.
Every system requires its own time to respond to the changes in the input. This time is called as the lagging. It is defined as the retardation or delay in the response of a system to the changes in the input. रिटार्डेशन आणि टाईम डिले हे शब्द कशाशी रिलेटेड आहेत? लॅगिंगशी रिलेटेड आहेत. नेक्स्ट आहे डायनामिक एरर. तुम्हाला माहीत आहे एररचा अर्थ त्रुटी असतो आणि डायनामिक म्हणजे चेंज होणारे गोष्टी. इट इज द डिफरन्स बिटवीन द ट्रू व्हॅल्यू ऑफ द क्वांटिटी दॅट इज टू बी मेजर्ड चेंजिंग विथ टाईम अँड द मेजर्ड व्हॅल्यू इफ नो स्टॅटिक एरर इज अज्युम्ड. म्हणजे स्टॅटिक एररला जर तुम्ही काढून टाकलं आणि डायनामिक सिच्युएशनमध्ये तुम्ही एक ट्रू व्हॅल्यू आणि मेजर्ड व्हॅल्यू म्हणजे मेजर केलेली व्हॅल्यू आणि ट्रू व्हॅल्यू या दोघांचा जर डिफरन्स काढला स्टॅटिक एरर कॅन्सल केल्यानंतर तो जो एरर येतो तो येतो तुमचा डायनामिक एरर. ठीक आहे. टाईप्स ऑफ एरर्स बघायचे आपल्याला आता. टाईप्स ऑफ एरर काय आहेत? रँडम एरर, सिस्टमॅटिक एरर, ग्रॉस एरर. रँडम एरर म्हणजे कुठले? हे असं उदाहरण घ्या, एका पिशवीमध्ये 10 लाल बॉल आहेत, 10 पांढरे बॉल आहेत आणि 10 काळे बॉल आहेत. ते एकत्र टाकून दिलेत. आता मला माहीत नाही की मी कशातून हात घालून काढणार आहे की बाबा बेसिकली कोणता कलरचा बॉल माझ्या हातात येईल. मी हात टाकला आणि हात टाकल्यानंतर मी कुठला बॉल घेईन हे मला माहीत नाही आहे. रँडम म्हणजे कुठलीही गोष्ट कधीही येऊ शकते. ठीक आहे. मग त्याच पद्धतीनं जे पिशवीमधले बॉल आहेत त्याच्यातला कुठला बॉल येईल हे मला माहीत नसतं. मग त्या गोष्टीला आपण रँडम गोष्ट म्हणत असतो. मग तशा प्रकारचे एरर येत असतात. कुठल्याही प्रकारचा एरर येऊ शकतो, त्याला आपण रँडम एरर म्हणतो. नेक्स्ट आहे सिस्टमॅटिक एरर. आता सिस्टमॅटिक एरर म्हणजे अशा काही एरर्स असतात की जे बेसिकली सिस्टमशी रिलेटेड आहेत. आता सिस्टम कुठं काम करते, काय काम करते, कुठल्या गोष्टी चेंजेस आहेत त्याच्यामध्ये, ह्या सर्व गोष्टी ह्या सिस्टमॅटिक एररमध्येच असतात. थर्ड आहे ग्रॉस एरर. ग्रॉस एरर म्हणजे सर्व एरर्स मिळून जे येतात नाही एका ठिकाणी त्याला आपण ग्रॉस एरर म्हणत असतो. आता बेसिकली सिस्टमॅटिक एरर्सचा भाग 3 ह्याच्यामध्ये डिवाइड केलेला आहे. पहिला आहे ऑब्झर्वेशनल एरर, दुसरा आहे एन्व्हायरमेंटल, तिसरा आहे इन्स्ट्रुमेंटल. ऑब्झर्वेशनल एरर म्हणजे काय? तुम्ही कुठल्याही गोष्टीचं मीटर ऑब्झर्व करत असताना, समजा व्यक्तीने ऑब्झर्व करत असताना तो व्यवस्थित मीटरची रिडिंग वाचू शकत नाही, त्याला ऑब्झर्वेशनल एरर म्हणतात. एन्व्हायरमेंटल एरर म्हणजे काय? मीटरमध्ये काय होत असतं, पाऊस पाणी पडलं तर मीटर खराब होणार. हे कशामुळे झालं? एन्व्हायरमेंटल चेंजेसमुळे झालं. तिसरं आहे इन्स्ट्रुमेंटल एरर. मॅन्युफॅक्चर करतच असताना मीटर खराब मॅन्युफॅक्चर झालं तर त्याला आपण इन्स्ट्रुमेंटल एरर म्हणतो. आता इन्स्ट्रुमेंटल एररचे 3 भाग दिलेत त्यांनी. इनहरंट लिमिटेशन ऑफ डिव्हायसेस. इनहरंट म्हणजे काय? जन्मजात लिमिटेशन्स ऑफ डिव्हायसेस म्हणजे मॅन्युफॅक्चररने इन्स्ट्रुमेंट तयार करत असतानाच काहीतरी खोट निर्माण झालेला आहे. मॅन्युफॅक्चरिंगमधलाच खोट म्हणजे आपण काय म्हणतो? इनहेरंट लिमिटेशन्स. नेक्स्ट आहे अब्यूज ऑफ ॲपरेटाइस. आता ॲपरेटस म्हणजे काय? मीटर वापरत असताना तुम्ही काय करता, त्याला व्यवस्थित हँडल केलं नाही तर काय होत असतो? अब्यूज होत असतो. कशाचा? ॲपरेटसचा. नेक्स्ट आहे इफेक्ट ऑफ लोडिंग. आता इफेक्ट ऑफ लोडिंगचा अर्थ काय असतो की समजा एक इन्स्ट्रुमेंट आहे, तो 10 ॲम्पियर एवढा करंट हँडल करू शकतो. त्याच्यावरती तुम्ही दिला आहे 100 ॲम्पियरचा, तो हँडल करू शकणार नाही एवढा मोठा लोड. त्याच्यामुळे काय होईल? इन्स्ट्रुमेंटल एरर निर्माण होतो. मग तो रीडिंग दाखवणार नाही व्यवस्थित. त्याच्यामुळे जो निर्माण होतो एरर, तो एरर इन्स्ट्रुमेंटल एररमध्ये येतो आणि त्याचं बेसिक कारण काय आहे? इफेक्ट ऑफ लोडिंग. लास्ट आहे कॅलिब्रेशन. कॅलिब्रेशन या शब्दाचा फक्त अर्थ लक्षात ठेवा. आता मी जे उदाहरण देईल त्याच्याकडे ध्यान द्या. इथं एक मीटर आहे ॲममीटर. ठीक आहे. इथं एक मीटर आहे ॲममीटर. पहिलं ॲममीटर जे आहे ते एकदम ॲक्युरेट आहे. दुसरं ॲममीटर आहे ते आपल्या लॅबमधलं ॲममीटर आहे. मला काय बघायचं आहे की माझं जे ॲममीटर आहे ते ॲक्युरेट आहे का नाही. तर मी काय करणार, हे दोन्हीही ॲममीटर
एकमेकांच्या सिरीजमध्ये लावणार आणि चेक करणार माझ्या लॅब मीटरची व्हॅल्यू ॲक्युरेट मीटरशी किती मिळते जुळते. ही गोष्ट लक्षात आली. म्हणजे ज्या मीटरची तुम्हाला ॲक्युरेसी माहीत नाही आहे त्या मीटरला ॲक्युरेट मीटरसोबत लावून ॲक्युरेसी चेक करणे, याला आपण काय म्हणत असतो, कॅलिब्रेशन म्हणत असतो. हे कधीही ध्यानात ठेवून घ्या, ही प्रोसिजर जी आहे याला आपण काय म्हणतो, कॅलिब्रेट करणे. ठीक आहे. तर हे जे कॅलिब्रेशन असतं हे एकदम स्टँडर्ड मीटरच्या ॲक्रॉस केलं जातं. आपलं स्वतःचं मीटर आणायचं आणि ॲक्युरेट मीटरसोबत लावायचं, चेक करायचं की ॲक्युरेट मीटरची व्हॅल्यू किती आहे आणि लॅब मीटरची व्हॅल्यू किती आहे. समजा ॲक्युरेट मीटरची व्हॅल्यू आहे 5 वोल्ट किंवा 5 ॲम्पियर आहे समजून घेऊ, आणि आपल्या ॲमीटरची व्हॅल्यू झाली 4.9 ॲम्पियर. दोघातला डिफरन्स किती आहे, 0.1 ॲम्पियरचा. तर हा 0.1 ॲम्पियर तुमचा काय झाला, एरर झाला. एरर म्हणजे काय, त्रुटी.